नमस्कार, माझं नाव अथर्व निराळे आहे. मी सध्या COEP मधून मेकॅनिकल इंजिनिअरिंग परस्यू करतोय. माझं MHT CETचा रिझल्ट 99.53% आहे आणि त्यासोबत 12 बोर्ड्समध्ये मला 91% होते. तर ह्या यशात COEP अकॅडमीचा खूप मोठा वाटा आहे, कारण त्यांनी खूप छान गाईड केलं. जे फॅकल्टीज होते ते खूप छान रीतीने सगळे कन्सेप्ट एक्सप्लेन करायचे आणि ते त्यांच्या फील्डचे एक्सपर्ट्स होते आणि डाऊट सॉल्व्हिंग पण खूप चांगलं व्हायचं. कधी पण रात्री जरी डाऊट विचारावा वाटायचा तरी व्हॉट्सॲपवर लगेच प्रश्नाचं उत्तर मिळून जायचं आम्हाला. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग ज्याने हा रिझल्ट घडवला ते होतं CBT, म्हणजेच कम्प्युटर बेस्ड टेस्ट क्लासेसच्या. त्यांनी जवळपास 20 CBT घेतले, ज्यामुळे CETच्या पेपरची इतकी चांगली सवय झाली की घरी जी CET द्यायला गेलो तेव्हा असं वाटलं की मॉक टेस्टच देतो. त्या परीक्षेमुळे कळलं की मी कुठे लॅग करतो आणि CBT झाल्यानंतर तिचा खूप छान ॲनालिसिस पण व्हायचा की कुठला टॉपिक स्ट्रॉंग आहे, कुठला टॉपिक वीक आहे, हे झालं अभ्यासाचं. आणि त्यासोबतच COEP अकॅडमीमध्ये जे वातावरण होतं ते खूप लाईट होतं, तर त्यामुळे कधीच असं अभ्यासाचं टेन्शन किंवा लोड नाही वाटायचं. वेगवेगळे डेज जसे की बॉलिवूड डे साजरा व्हायचे आणि त्यासोबतच क्लासेस ट्रेक्स नाही घ्यायचे, ज्यामुळे ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलप झाली. जे पण आता 10th पास होतात आणि आता 11th-12th मध्ये सायन्स परस्यू ज्यांना करायचं आहे किंवा इंजिनिअरिंग हे त्यांचं ड्रीम आहे, त्यांनी नक्कीच COEP अकॅडमी जॉईन करावी, कारण त्याने तुमचे फंडामेंटल स्ट्रॉंग होणारच आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये तुम्हाला खूप छान सक्सेस मिळेल.